नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकारी या दोन भरती परीक्षांच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या घटकांच्या विषयी माहिती आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली होती. त्या सर्व घटकांची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. आजच्या लेक्चरला आपल्याला या भरती परीक्षा तलाठी आणि मंडलाधिकारी या दोन भरती परीक्षांच्या संदर्भात असणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाची आपल्याला माहिती बघायची आहे की ज्या घटकावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे किंवा त्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. असाच एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे आपल्या भारताची असणारी मानचिन्ह आहेत. ती जी मानचिन्ह आपल्या भारताच्या संस्कृतीला किंवा भारताच्या आपल्या इतिहासाला एक वेगळ्या प्रकारचं ओळख निर्माण करून देण्याचं जे काम करतात, अशी मानचिन्ह आपल्या भारताची काही ठरलेली आहेत किंवा जे आपल्या भारताच्या सांस्कृतिक घडामोडींच्या दृष्टिकोनातून किंवा ऐतिहासिक घटकांच्या दृष्टिकोनातून ती मानचिन्ह आपल्याला महत्त्वाची आहेत किंवा तीच मानचिन्ह आपल्या देशाची ओळख बाहेर जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेली जगामध्ये असलेली पाहायला मिळतात. म्हणून ही आपल्या भारताची जी काही प्रमुख मानचिन्ह आहेत की जी मानचिन्ह आपल्या भारताची एक ओळख करून देण्याचं काम करतात, त्या मानचिन्हांच्या विषयी आपल्याला या लेक्चरला या ठिकाणी माहिती बघायची आहे. मानचिन्ह कोणती आहेत किंवा ती कशाप्रकारे किंवा कधीपासून सुरुवात झाली त्या घटकाविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आपल्याला जशी आपल्या भारताची मानचिन्ह आहेत तशी आपल्या महाराष्ट्राची काही प्रमुख मानचिन्ह आहेत किंवा असे सिम्बॉल्स आहेत, ते मानचिन्ह कोणती आहेत ते आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी आपल्या भारताची मानचिन्ह कोणती आहेत, ती प्रमुख मानचिन्ह याच्याविषयी या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत. आता या ठिकाणी जर आपण पहिलं मानचिन्ह बघितलं तर आपल्या भारताची जी राष्ट्रीय नदी आहे ती राष्ट्रीय नदीच्या संदर्भात आहे. जसं आपण एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या विशिष्ट घटकाला आपण मानचिन्ह मांडतो, तसं या ठिकाणी आपल्याकडे नदीलाही आपल्याकडे या ठिकाणी मानचिन्हाचं स्थान दिले गेलेलं आहे. ते म्हणजे आपल्या भारतातील सर्वात लांब आणि सर्वात पवित्र नदी असणारी गंगा नदी, या गंगा नदीला राष्ट्रीय नदीची उपमा दिली गेलेली आहे. म्हणूनच गंगा नदी ही आपल्या भारताच्या मानचिन्हामध्ये समाविष्ट झालेली आहे. आता भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 4 नोव्हेंबर 2008 रोजी गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केली. तेव्हापासून ते भारताच्या राष्ट्रीय चिन्हांचा एक भाग आहे. गंगा कृती योजना GAP किंवा गंगा ॲक्शन प्लॅन जो होता, त्या गंगा ॲक्शन प्लॅनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारतीय पंतप्रधानांनी 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलं. गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून ती पूजनीय आहे. तिची पवित्रता व आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टींचं प्रतीक आहे. म्हणून गंगा नदीची राष्ट्रीय नदी म्हणून गणना केली गेलेली आहे. म्हणून ती आपल्या भारताची प्रमुख नदी किंवा राष्ट्रीय नदी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आता गंगा नदी आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे, जिचा उगम हिमालयामध्ये गंगोत्री या ठिकाणी असणाऱ्या हिमनदीमध्ये होतो आणि ती इकडे वाहत येऊन परत त्यानंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. हा जो तिचा जो आकार आहे किंवा तिची जी लांबी आहे, ती लांबी आपल्या भारतातील सर्व नद्यांच्या मध्ये मोठी आहे. म्हणून ही गंगा नदी महत्त्वाची आहे. गंगा नदीच्या काठावरती असणारी अनेक धार्मिक स्थळं आहेत. त्याचबरोबर गंगा नदीचा उगम हा सुद्धा एक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ही सगळ्या आध्यात्मिकता आणि तिचं असणारं पावित्र्य या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून गंगा नदीला आपण राष्ट्रीय नदी असं घोषित केलेलं आहे. ते 4 नोव्हेंबर 2008 रोजी गंगा नदी आपली राष्ट्रीय नदी म्हणून घोषित झालेली आहे. पुढचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय जलजीव. आता राष्ट्रीय जलजीव हाही एक महत्त्वाचा घटक आहे. जसं आपण राष्ट्रीय नदी म्हणतो तसं राष्ट्रीय जलजीव, जल म्हणजे पाणी, पाण्यामधील असणारा जीव कोणता, तर तो आहे डॉल्फिन आहे. गंगा नदीतील डॉल्फिन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय जलजीव आहे. 5 ऑक्टोबर 2010 रोजी गंगा नदीतील डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. हे आपल्याला परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की राष्ट्रीय जलजीव म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखलं जातं. तर राष्ट्रीय जलजीव म्हणून गंगा नदीतील जो डॉल्फिन आहे त्या डॉल्फिनला ओळखलं जातं आणि त्याची सुरुवात सर्वप्रथम 5 ऑक्टोबर 2010 पासून केली गेलेली आहे. आता हा जो डॉल्फिन आहे तो डॉल्फिन गंगा नदीमध्ये आढळणारा एक सगळ्यात महत्त्वाचा
मासा आहे की ज्याचा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी अलीकडच्या कालखंडामध्ये त्याची शिकार केली जात आहे. त्यामुळे आता सध्याच्या कालखंडामध्ये त्याचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी होत आहे. त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केलेले आहेत, म्हणूनच त्याला राष्ट्रीय जलजीव म्हणून घोषित केलेलं आहे. गंगा नदीत सतत वाढत जाणारे प्रदूषण, बंधारे बांधल्यामुळे या प्राण्याची वाढणारी संख्या जी आहे ती सातत्याने कमी होत आहे. म्हणजे गंगा नदीत असणारं प्रदूषण, आजूबाजूची असणारी सर्वात जास्त लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येबरोबर असणारे कारखाने, उद्योगधंदे यामुळे तिथं होणारं प्रदूषण आणि बंधारे या दोन गोष्टींच्यामुळे या प्राण्याची म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिनची संख्या जी आहे ती सातत्यानं कमी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी याच्या संवर्धनासाठी या गंगा नदीतील डॉल्फिनला राष्ट्रीय जलजीव म्हणून घोषित केलेलं आहे. आत्ताचं एक अलीकडच्या कालखंडामध्ये जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये फक्त 2000 डॉल्फिन शिल्लक आहेत अशी बाब समोर आलेली आहे. या नामशेष प्राण्याची प्रामुख्याने तेल काढण्यासाठी शिकार केली जाते. त्याचबरोबर छोटे मासे पकडण्यासाठीही या डॉल्फिनचा उपयोग केला जातो. जसे विविध प्रकारच्या कारणांसाठी याची शिकार चालू आहे. त्याच्या संवर्धनासाठीच त्याला आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय जलजीव म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचं आपल्याला जसं आपण बघितलं की राष्ट्रीय नदी बघितली, राष्ट्रीय जलजीव बघितला, तसं आपल्या भारताचं एक राष्ट्रीय फळ आहे. ते राष्ट्रीय फळ म्हणजे आंबा आहे. भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत जरी शत्रू असले तरी एकच वस्तू दोघांच्या मध्ये समान आहे, ते म्हणजे आंबा हे जे फळ आहे ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं राष्ट्रीय फळ आहे. तर आंब्याचं झाड हे आपल्या शेजारचा बांगलादेश जो आहे त्या बांगलादेशाचं राष्ट्रीय झाड आहे. तर फिलिपाईनचं ते राष्ट्रचिन्हही आहे. म्हणजे अशी विविध प्रकारची आंब्याची आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील. म्हणजे आपल्या भारताचं जरी राष्ट्रीय फळ असले तरी आजूबाजूच्या आपल्या देशांच्या ही चिन्हामध्ये त्याचं महत्त्व आहे. आता आंबा जो आहे तो आंब्याचे असणाऱ्या नैसर्गिक गुणधर्मासाठी आंब्याला आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतरचा आहे भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी. आता भारताचा जो राष्ट्रीय वारसा प्राणी आहे तो हत्ती या प्राण्याला घोषित केलेला आहे. भारताने 2010 साली हत्तीला नैसर्गिक वारसा प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. या प्राण्याला आपल्या देशात देवाचाही दर्जा दिलेला आहे. हत्ती एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर स्थलांतर करत असतो, त्यामुळे त्याचा मार्ग म्हणजे एलिफंट कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. तर एलिफंट कॉरिडॉरचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता 2010 साली हत्तीला आपलं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं आहे. कारण पुराण काळापासून आपल्याकडे हत्तीचा विविध घटकांच्या मध्ये किंवा घटनांच्या मध्ये उल्लेख असलेला पाहायला मिळतो. म्हणून हत्तीला आपल्याकडे विशेष असं महत्त्व आहे. म्हणून हत्तीला आपल्या भारताचा वारसा प्राणी म्हणून ओळखलेलं आहे. म्हणून हत्ती हा आपल्या भारताचा वारसा प्राणी आहे. पुढचा आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ. राष्ट्रीय खेळ हा हॉकी हा आहे. हॉकी आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा खेळ प्रथम आशिया खंडात भारतामध्येच आपल्या खेळायला गेला. भारतीय प्रजासत्ताकाच्या कुठल्याही खेळाला राष्ट्रीय क्रीडा म्हणून चिन्हित करत नाही, परंतु हॉकी देशाच्या अनधिकृत राष्ट्रीय खेळ मानला जातो. त्यानंतर आहे राष्ट्रीय वृक्ष. आता राष्ट्रीय वृक्ष आहे आपलं वड आहे. वडाचे झाडे जगातील सगळ्यात मोठ्या वृक्षांच्या पैकी एक आहे. 1950 मध्ये वडाचे झाडे आपले राष्ट्रीय वृक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आता वडाच्या झाडाचा आणि आपल्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संबंध आहे. कारण वैज्ञानिकदृष्ट्या वडाचं झाड हे वेगवेगळ्या गुणधर्मांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आता हे वडाचं जे झाड आहे ते भारतीय उपखंडातील सर्वात मोठा वृक्ष आहे आणि हा फायकस प्रजातीमधील आहे. फायकस बेंगालेन्सिस या जातीमधील हा वृक्ष आहे. म्हणून या ठिकाणी या वडाचं महत्त्व आहे. जसं हा राष्ट्रीय वृक्ष आहे तसा राष्ट्रीय आपला पशुही आहे. आता राष्ट्रीय पशु आपल्याकडे वाघ म्हणून ओळखला जातो. आता भारताचा राष्ट्रीय पशु रॉयल बंगाल टायगर म्हणून हा तो प्रसिद्ध आहे. त्याचं वैज्ञानिक नाव पॅथोरा टेक्रिस आहे. बंगाल टायगर हा एक पट्टे असलेला एक प्राणी आहे, ज्याला गडद पट्ट्यांसह फार जाड पिवळा कोट आहे. अशा प्रकारचं तिचं कलरचं स्वरूप आहे. रॉयल बंगाल टायगर हे सामर्थ्याचं प्रतीक आहे, चपळतेचं प्रतीक आहे, त्याचबरोबर कृपेचं प्रतीक आहे. रॉयल बंगाल टायगर हा वाघ एकाच वेळी भव्य, शाही आणि प्राणघातक आहे.
अशी विविध प्रकारची नानाविध वैशिष्ट्ये त्याच्या अंगी असल्यामुळे त्याला आपल्या भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलेला आहे. हे त्याच्या गूढ आणि मोहक वैशिष्ट्यासाठी ओळखले जाते. त्याला भारतात कुठेही आढळलेल्या उर्वरित प्राण्यांपासून वेगळे करते. या गुणामुळेच तो आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. आता हे जे सगळे गुण आहेत, त्याच्यामध्ये असणारे सामर्थ्य आहे, चपळता आहे, त्याच्या असणारी कृपा आहे, त्याचबरोबर भव्यशाही प्राणघातक स्वरूप आहे, ही सगळी वैशिष्ट्ये त्याच्या अंगी आहेत. त्यामुळे तो आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून तो एक विशेष असं महत्त्व प्राप्त करतो. म्हणूनच तो आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी बनतो. हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा आहे आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोराचं अप्रतिम असणारं सौंदर्य हे एक विलक्षण असं आहे आणि त्यामुळेच भारत सरकारने 26 जानेवारी 1963 रोजी मोराला आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले गेलं आहे. आपल्या शेजारील देश असणारा म्यानमारचाही तो राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा फॅसी एनियडी कुटुंबातील मोराचं वैज्ञानिक नाव पाओ क्रिस्टॅटस आहे. हे असे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण असणारा पक्षी आहे, म्हणून तो त्याला आपल्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे. आता आपल्या भारतात असणारं राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत वंदे मातरम या नावाने ओळखलं जातं. की वंदे मातरम हे जे आहे ते वंदे मातरम या गीताचं पहिलं जे कडवं आहे त्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीताचा दर्जा मिळालेला आहे, म्हणून ते वंदे मातरम हे आपल्या भारताचं राष्ट्रगीत आहे. हे राष्ट्रगीत 1882 प्रकाशित केल्या गेलेल्या आनंदमठ या कादंबरीमधील गीत आहे. हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणेसाठी या प्रेरणागीत म्हणून या वंदे मातरम या गीताचा उपयोग केला गेला आहे. पुढचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय गीत जनगण मन. आता हे जे आहे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये लिहिलेल्या कवितेतील 5 कडव्यांच्या पैकी एक कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला गेला आहे. घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून जनगण मन याचा स्वीकार केला आहे. म्हणून आपल्या भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे आहे. त्यानंतर आपल्या भारताचं असणारे राष्ट्रीय चिन्ह जे आहे ते राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे. ते आपल्या भारताच्या कोणत्याही सरकारी कामकाजामध्ये किंवा कागदपत्रावरती ज्याचा उल्लेख असतो किंवा याचा समावेश असतो ती राजमुद्रा आहे. आता ही जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा आपल्या भारताचं बोधचिन्ह आहे किंवा आपल्या भारताचं ते राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. ही जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा सारनाथ या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून ती घेतलेली आहे. तर ही राजमुद्रा काय आहे तर राजमुद्रा ही प्रामुख्याने याच्यामध्ये 4 सिंह आहेत. याच्यामधील आपल्याला समोरून बाजूने 3 सिंह दिसतात. या 3 सिंहांच्या पैकी 4 सिंह जर आपण बघितले तर एक समोर एक पाठीमागे आणि दोन्ही दुसऱ्या उजव्या आणि डाव्या बाजूला बघत असतात. त्याखाली मध्यभागी अशोक चक्र आहे. अशोक चक्राच्या डाव्या बाजूला घोडा, उजव्या बाजूला बैल आहे. तर त्याखाली देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे. अशा प्रकारे या राजमुद्रेचं स्वरूप आहे. म्हणून ते आपल्या भारताची असणारे एक वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं ओळख करून देण्याचं काम करून देते. म्हणून तिला आपण राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे आणि ती आज अखेर आपल्या भारताचं राष्ट्रीय चिन्हामध्ये ती समाविष्ट आहे. अशी विशिष्टपूर्ण राजमुद्रा आहे, म्हणून ती आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्या भारताची जी मानचिन्ह आहेत ती मानचिन्ह बघितलेली आहेत. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.